अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. सर्व स्वामी भक्तांचा दिवस मंगलमय जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. 20 मार्चला प्रगट दिनी स्वामी महाराजांना कुठला नैवेद्य अर्पण करावा जेणेकरून स्वामी महाराजांची आपणावरती कृपा आपणावरती सदैव राहील. अशी कोणती एक आवडती वस्तू आहे किंवा असा एक कोणता आवडता पदार्थ आहे जो स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. स्वामी प्रगट दिनी असं जसं की सर्व स्वामी भक्तांसाठी जणू एक दिवाळीच असते. प्रत्येक स्वामी भक्त 20 मार्च म्हणजेच प्रगट दिन वर्षाच्या सुरुवातीपासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. आता तो दिवस जवळ आला आहे. आता आपण पाहूया की स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवताना प्रगट दिनी नेमकी कोणता नैवेद्य दाखवावा जेणेकरून महाराजांची कृपादृष्टी आपणावरती म्हणजेच आपल्या संपूर्ण कुटुंबावरती नेहमी राहील. आज मी तुम्हाला अशा 5 नैवेद्य सांगणार आहे की तुम्हाला या 5 पैकी एक जरी नैवेद्य महाराजांना दाखवणं ते तुमचं सौभाग्यच ठरेल. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये, जिथे आपण स्वामी महाराजांना कुठला एक आवडीचा पदार्थ आहे तो बघणार आहोत. नैवेद्य दाखवताना कुठला एक मंत्र म्हणावा जेणेकरून स्वामी महाराज आपल्या नैवेद्याचा स्वीकार करतील. असा कोणता एक पदार्थ आहे जो आपण कांदा घालून बनवू शकतो आणि जो स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये. चला तर सर्वप्रथम बघूया कुठला तो सर्वात पहिला नैवेद्य. तर सर्वात पहिला नैवेद्य आहे बेसन पिठाचे लाडू म्हणजेच बेसनाचे लाडू. तुम्ही विकत आणू नका, तुम्ही ते घरीच बनवा. म्हणजे आपण जर लाडू बनवत असेल तर आपल्या हातावरती ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात. म्हणजे जर तुम्ही स्वामी महाराजांसाठी लाडू बनवत असाल तर ते लाडू जसे तुम्ही हातावरती फिरवता त्यावेळी तुमच्या हातावरती ज्या रेषा आहेत म्हणजे ज्या ज्या रेषा दुर्भाग्याच्या आहेत त्या रेषा बदलतात आणि सौभाग्यामध्ये परिवर्तित होतात. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी महाराजांसाठी तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता. आता दुसरा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी. स्वामी महाराजांना पुरणाची पोळी अत्यंत प्रिय आहे. पुरणाच्या पोळीबरोबर तुम्ही खीरही बनवू शकता. पुरणाच्या पोळीबरोबर तुम्ही कुरडई देऊ शकता. आता पुरणाबरोबर तुम्हाला जर भजे बनवायचे असेल तर तुम्ही कांदा घालून भजे बनवू शकता. आता दुसरा म्हणजे पुरणपोळी हा नैवेद्य स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. आता तिसरा नैवेद्य म्हणजे मी आत्ताच सांगितलेले ते म्हणजे कांदा भजी घालून. आता नुसती भजी म्हणजे दाखवण्याऐवजी तुम्ही भजी आणि खीर करू शकता. आता प्रश्न असा येतो की खीर नेमकं कशाची करायची. तुम्ही खीर शेवयाची करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही खीर रव्याची करा किंवा त्याहूनही जर तुम्हाला चांगलीच खीर करायची असेल तर तुम्ही तांदळाची देखील खीर करू शकता. काही ठिकाणी मखाण्याची देखील खीर केली जाते. त्यामुळे यापैकी तुम्हाला जे शक्य असेल, जे शक्य होईल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आता पुढचा नैवेद्य म्हणजे चौथा नैवेद्य म्हणजेच गोड शिरा. जर तुम्हाला या 3 नैवेद्यापैकी एकही नैवेद्य शक्य झाला नाही तर तुम्ही साधा रव्याचा गोड शिरा करू शकता. यामध्ये तुम्ही आवर्जून विलायची घाला जेणेकरून सुगंध हा चांगला येईल आणि प्रसाद चांगला बनेल. आणि 5वा नैवेद्य म्हणजे 4ही नैवेद्यांपैकी तुम्हाला एकही नैवेद्य जर शक्य झाला नाही तर तुम्ही साधा आपला गोड भातही करू शकता. आणि त्याला काही ठिकाणी साखर भातही म्हणतात किंवा काही ठिकाणी त्याला नारळी भातही म्हणतात. काही ठिकाणी नारळ म्हणजे खोबरं घालून आणि साखर आणि तांदूळ असं मिश्रण करून भात बनवला जातो. हे स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आता नैवेद्य बनवून झाल्यावरती स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवूया ते बघूया. एक स्वच्छ ताट घेऊन त्या ताटामध्ये तुम्ही जो काही नैवेद्य बनवला आहे तो ताटामध्ये वाढायचा आहे. एका तांब्याच्या, पितळाच्या किंवा तुमच्याकडे जो काही धातू असलेला तांब्या किंवा ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. नैवेद्य दाखवताना दिवा लावलेला असावा आणि तुम्ही जी काही प्रगट दिनी पूजा मांडलेली असेल तिथे देखील दिवा लावलेला असावा. अग्निदेवतेच्या साक्षीने तुम्ही हा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवत आहात. त्यामुळे दिवा हा स्वामी महाराजांच्या तिथे किंवा तुम्ही जी काही स्वामी प्रगट दिनाची पूजा मांडलेली आहे तेथे लावलेला असावा.
आता पाण्याने भरलेले ग्लासचे थोडे थेंब आपल्या हातावरती पाडायचे आहेत आणि खाली जिथे आपला नैवेद्य दाखवायचा आहे तिथे एक भरीव चौकोन पाण्याने बनवून घ्यायचा आहे. त्यावरती आता नैवेद्याचे ताट ठेवून द्या आणि उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन 3 वेळा नैवेद्याच्या भोवती फिरवायचे आहे. नैवेद्यामध्ये देखील तुळशीचे पत्र टाकायचे आहे. आता 3 वेळा तूप ते पत्र पाण्यामध्ये बुडवून ताटाभोवती फिरवायचे आहे आणि स्वामी महाराजांकडे बघून 3 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तसेच नैवेद्य दाखवताना खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपनाय स्वाहा, ओम व्यामनेय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृततत्वाय स्वाहा असे म्हणायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे काही तुळशीचे पत्र आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. देठ देवाकडे आणि उरलेले पान आपल्याकडे असं दाखवायचं आहे. आता नैवेद्य दाखवून झाल्यावरती तो लगेच उचलायचा नाही. 15 ते 20 मिनिटे तो नैवेद्य तेथेच झाकून ठेवायचा आहे. आता तो नैवेद्य म्हणजेच प्रसाद झालेला आहे. आता कुटुंबियातील प्रत्येक सदस्याने तो ग्रहण करायचा आहे. जसं की तो प्रसाद कसं काय. आपण नेहमी जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी केंद्रात जातो तेव्हा आपण नारळ, खडीसाखर किंवा पेढे घेऊन जातो. तर आपण जाताना म्हणतो की पेढा, नारळ, खडीसाखर. आणि जेव्हा आपण मंदिरात जातो, स्वामींचे दर्शन घेतो, स्वामींना प्रसाद दाखवतो, तेव्हा येताना आपण म्हणतो की तुम्ही हा प्रसाद घ्या. तेव्हा आपण त्या नारळाला पेढा किंवा खडीसाखर म्हणत नाही, तर त्याला फक्त प्रसाद म्हणतो. कारण त्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद लाभलेला असतो. कारण त्यांच्यामध्ये देवशक्ती किंवा सकारात्मक ऊर्जा, एक दैवी शक्ती साठलेली असते. म्हणूनच त्याचा उल्लेख प्रसाद असा करतो. प्रसाद खाली टाकू नका किंवा वाया घालू नका. प्रसाद पूर्णपणे ग्रहण करून संपवला गेला पाहिजे. जरी तो खाली पडला असेल तरी क्षमा प्रार्थना म्हणून तुम्ही एखाद्या मुक्या जनावराला तो खाऊ घालू शकता किंवा गाईलाही देऊ शकता. परंतु वाया जाईल किंवा डस्टबिनमध्ये टाकू नका. एक वेळ तुम्हाला नैवेद्य दाखवणे शक्य झाले नाही तर दाखवू नका किंवा कुठलीही सेवा न झाली तरी करू नका. परंतु प्रसादाचा अपमान करू नका. कारण प्रसाद म्हणजे एक अन्न आहे आणि अन्न हेच परब्रह्म असते. म्हणजेच देवाच्या रूपानेच त्याची पूजा आपण केली पाहिजे. त्याचा मान आपण ठेवला पाहिजे. आता शेवटी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की तुम्ही महाराजांना पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला, एखादी बासुंदी किंवा काहीही जे काही विकत आणून दाखवत असाल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. एकतर तुम्ही तो स्वतः हाताने बनवा किंवा दुसरी गोष्ट म्हणजेच जर तुम्ही स्वामी महाराजांना पंचपक्वानाचा जरी नैवेद्य दाखवत असाल परंतु तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल ईर्ष्या असेल, वाईट विचार असतील, कपट असेल तर स्वामी महाराज त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. त्यामुळे आपले मन निर्मळ ठेवा, स्वच्छ ठेवा आणि स्वामी महाराजांवरती मनापासून विश्वास ठेवा. श्रद्धेने आणि मनापासून भाव ठेवून स्वामी एखादी साधी गोष्ट जरी तुम्ही प्रसाद म्हणून स्वामी महाराजांना दिली तरी त्याचा स्वीकार स्वामी महाराज हसत हसत करतात. जसे की तुम्ही साधी साखर ही स्वामी महाराजांना वाढली तरीही त्याचा स्वीकार महाराज हसत हसत करतील. यामुळे मनातील भाव हा सर्वात महत्त्वाचा. आता स्वामी प्रगट दिनी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही स्वामी प्रगट दिनी जो काही जवळचं केंद्र आहे तेथे जाऊन गरजू व्यक्तींना दान करू शकता किंवा एखाद्या आश्रमामध्ये तुम्ही अन्नदान देऊ शकता. यासारखे कोटी कोटी पुण्य लागणारे दुसरे कोणतेच पुण्य नाही. एक वेळ तुम्ही स्वामी प्रगट दिनी महाराजांना एखादा नैवेद्य दाखवू नका, परंतु एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की मदत करा. हीच खरी स्वामी सेवा. हे स्वामी महाराजांनी अन्नदानाचे खूप मोठे महत्त्व आपणास सांगितले आहे. आता बऱ्याच महिलांचे कमेंटमध्ये प्रश्न येतात की ताई, मासिक पाळी असेल किंवा आम्हाला एखादे सुतक असेल तर स्वामी प्रगट दिन कसा साजरा करायचा. तर प्रगट दिनी साजरा करताना या गोष्टीचा कुठेही अडथळा येणार नाही. कारण स्वामी प्रगट दिनी जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही मनापासून करू शकता. तुम्हाला देवासमोरच बसले पाहिजे असे काही नाही. तुम्ही केंद्रातच गेले पाहिजे असे काही नाही.
परंतु स्वामी नामाचा ध्यास किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही मुखी त्या दिवशी कायम राहू द्या, जेणेकरून तुमची सेवा ही अखंड चालू राहील. यानंतर पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकता, स्वामी महाराजांचे दर्शन घेऊ शकता. पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही स्वामी प्रगट दिनाच्या दिवशीची जी काही सेवा करणार आहात ती सर्व सेवा तुम्ही येणाऱ्या गुरुवारी करू शकता. म्हणजेच तुम्ही येणाऱ्या गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता, येणाऱ्या गुरुवारी तुम्ही दानधर्म करू शकता. असे नेहमी सांगितले जाते की आपल्याला आयुष्यामध्ये एकतरी गुरु असावा. कुठलाही देव जरी आपल्यावरती कोपला तरी आपला गुरु आपले रक्षण करतो, पण जर गुरुच आपल्यावरती कोपला तर रक्षण कुठलाही देवही करू शकणार नाही. गुरुची सेवा म्हणजेच गुरुचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अपरंपार आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये सर्व निगेटिव्ह गोष्टी असतील, सर्व ग्रह आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करण्याच्या दृष्टीने असतील, परंतु एकच ग्रह म्हणजेच गुरुग्रह जर आपल्या व्यवस्थित असेल, सकारात्मक असेल, योग्य दिशेने असेल, तर इतरत्र ग्रहांचे जे काही निगेटिव्ह प्रभाव आपल्या जीवनावरती पडणार असतात ते फक्त गुरुग्रहाने दूर होतात आणि सर्व सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. इतकं या गुरुचे महत्त्व आहे. अजूनही महाराजांच्या प्रगट दिनाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.